Hello, good morning, student. इयत्ता 9वी मॅथ्स फर्स्ट चॅप्टर नंबर 4 रेशियो and proportion. From this lesson we studied yesterday continued proportion and then example based on that continued proportion are in set 4.5. So the number one example from this set, which number should be added? So correction is in this printing mistake. Which number should be added? बघा पुस्तकात तुम्ही दुरुस्ती करून घ्या. तिथे सबट्रॅक्टेड असं म्हणलं तर ॲडेड असा शब्द पाहिजे. Which number should be added from 12, 16 and 21 so that the resultant numbers are in continued proportion. So that the resultant numbers are in continued proportion. So the example is, which number should be added from or in, corrective, which number should be added in 12, 16, 21 so that the resultant numbers are in continued proportion. अगोदर प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. कोणता नंबर किंवा अंक ॲडेड म्हणजे मिळवला पाहिजे 12, 16 आणि 21 या संख्येमध्ये की ज्यामुळे तयार होणारे नवीन अंक हे कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतील, म्हणजे परंपरित प्रमाणात असतील. म्हणजे प्रश्न काय आहे, 12, 16, 21 या संख्यामध्ये कोणता अंक मिळविल्यास मिळणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असतील, अशा प्रकारे त्या वाक्याचा अर्थ. आणि म्हणून त्या पद्धतीचं उदाहरण आपण सोडवताना जो अंक मिळवणार आहोत त्याच्याबद्दल x म्हणू. सो द लेट x बी द नंबर added in each number. समजा आपण x हा अंक या प्रत्येकामध्ये मिळवला and therefore 12 plus x, 16 plus x and 21 plus x. These are numbers which formed by adding x. x हे त्यामध्ये मिळाले आणि त्यामुळे तो कंटिन्यूड आर इन कंटिन्यूड proportion. x मिळवल्यामुळं या तीन संख्या परंपरित प्रमाणात झाल्या, म्हणजे कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये झाल्या. आणि मग कंटिन्यूड प्रोपोर्शनचा रूल तुम्हाला माहित आहे. इफ a b c are in continued proportion then b square is equal to a into c. जर हे तीन परंपरित प्रमाणात असतील तर मधल्या पदाचा वर्ग या दोघांच्या गुणाकारा एवढा असतो. and therefore 16 plus x bracket square of this middle term, that is geometric mean, is equal to 12 plus x and 21 plus x. This type. So using this system we get answers. Square of this
256 is the square of 16. Middle term 16x, double of it, so it is 32, and last term is x square. या कंसाचा विस्तार 16 चा वर्ग 256, 16 x ही दुप्पट 32x आणि x स्क्वेअर, आणि मग या दोघांचा गुणाकार 12 आणि 21 या दोघांचा गुणाकार करायचा आहे. तर 12 आणि 21 याचा गुणाकार येईल 252, 252. देन 12 आणि x चा गुणाकार, परत x आणि 21 चा गुणाकार, आणि x आणि x चा गुणाकार या पद्धतीने आपण या दोन कंसांचा गुणाकार केला. 12 आणि 21 चा गुणाकार 252, 12 ने x ला गुणलं, x ने 21 ला गुणलं, आणि x ने x ला गुणलं, अशा प्रकारे. आणि मग आता सिंप्लिफाय करायसाठी सगळ्या x टर्म एका बाजूला घेऊयात. सो x स्क्वेअर प्लस 32x, this x square becomes minus this 21 and plus 12, that is 33. 33x taken here, it becomes minus. बेरीज ही घेतली आणि या बाजूला वजा केली. Then 252 and this gone here, 256, and then x square, addition of both, that is minus x plus 32 minus 33, so addition is minus 1x, and plus 252 minus 256, so it becomes minus 4, and therefore x, this minus 1, so multiply by minus 1 to each side. या बाजूला मायनस एक्स ची किंमत मिळाली, ती आपल्याला नको आहे, आपल्याला प्लस एक्स ची किंमत पाहिजे, म्हणून दोन्ही बाजूला मायनस 1 ने गुणलं तर मायनस मायनस प्लस एक्स and minus minus plus, so x is equal to plus 4 is the answer. So if we add 4 in each term, we get new numbers which are in continued proportion. तर आपल्याला हे उत्तर मिळेल. Therefore add plus 4 to each term to get continued proportion. अशा प्रकारचं उत्तर लिहावं लागेल. प्रत्येकामध्ये आपण जर 4 मिळवले तर मिळणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात मिळतील, अशा प्रकारचं हे उदाहरण होते. सो दिस इज एक्झाम्पल नंबर 1 फ्रॉम सेट 4.5. देन सेकंड, example, if 28 minus x is the mean proportion of 23 minus x and 19 minus x, then find value of x. बघा प्रश्नाचा अर्थ काय आहे पाहूया. If 28 minus x is the mean proportion, that is geometric mean of these two given numbers, then find x. And therefore solution, प्रश्नाचा अर्थ समजलाय का बघा.
28 वजा x ही राशी या दोन संख्यांचा भूमितीमध्ये असेल तर त्या मधील x ची किंमत काढा, अशा प्रकारचं उदाहरण. and therefore we write first number that is 23 minus x, middle point असेल 28 minus x and the third असेल 19 minus x are in continued proportion. दिलेल्या या तीन संख्या परंपरित प्रमाणात आहेत हे आपल्या अगोदर या प्रश्नावरून लक्षात आलं पाहिजे. हा मीन प्रपोर्शन आहे म्हणजे तो मधला अंक आहे या दोघांच्या आणि म्हणून हे दिलं. and then using geometric mean and therefore 28 minus x bracket square of this geometric mean is equal to product of these two 23 minus x and 19 minus x, product of these two terms, and then simplify this, square of these terms and product of remaining terms. So square of 28 that is 784 28 चा वर्ग and then minus 28x double of it that is 56x 28x ची दुप्पट वजा 56 and square of this that is plus x square in this way. तर कंसाचा वर्ग केला 28 चा वर्ग दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट आणि x चा वजा x चा वर्ग अधिक x आणि मग परत या दोघांचा गुणाकार 23 आणि 19 या दोघांचा गुणाकार येईल 437 437 product of these two, then 23 into minus x so minus 23x, product of these two minus 19x and minus minus plus so it is x square. अशा रीतीने याचा विस्तार केला, या दोन कंसांचा गुणाकार केला आणि मग याला सिंप्लिफाय करण्यासाठी सर्व x च्या टर्म एका बाजूला आणा आणि अंक एका बाजूला. आता ही टर्म मोठी आहे आणि ही लहान आहे म्हणून ही टर्म इकडे घेऊया 784 and this plus become minus like this and these two terms x square addition of both that is minus 9 into 9 plus 3 that is 212 and it is 42x 23 आणि 19 बेरीज वजा 42 येईल. This x square become minus x square and this minus become plus x. या दोन टर्म पलीकडे नेल्यानंतर त्यांची चिन्ह बदलली आणि मग याला सिंप्लिफाय करायचं आहे. याची वजाबाकी बघा 784 minus 437 so 7 4 and 347 is a subtraction and then x square gone 56 minus 12 so it is 4 1 14x and therefore x is equal to 347 divided by 14. X is equal to 347 divided by 14 is the term. We get value of x 347 divided by 14. In this way we solve this example. And then third is also very easy example. Three numbers are in continued proportion whose mean proportion is 12. The sum of remaining two numbers is 26. Find these numbers. So this example number 3 also very easy. प्रश्न लिहित नाही मी, तुम्ही तो पहा. This set
4.5 is on page number 76, 77, and write question number 3 from practice set 4.5. Three numbers are in continued proportion whose mean proportion is 12. Mean proportion given 12, and sum of remaining two numbers, sum of two numbers, sum of two numbers is 26. Sum of two numbers is 26. Then find these numbers. तर अशा या संख्या शोधा असा तो प्रश्न आहे. So mean proportion, we know that mean proportion, square of this, it is equal to term 1 multiplied by term last, that is 3. This is the formula. Sum of two numbers is 26. Suppose first number is x and remaining is 26 minus x. These are two numbers. दोघांची बेरीज 26 आहे, म्हणून त्यातला एक जर x असेल तर दुसरा 26 वजा x असेल. त्या दोन टर्म्स असतील. And therefore square of 12 is equal to first term, that is x, and another is 26 minus x. बघा हे समजलं का? सम ऑफ टू नंबर्स आर 26. दोघांची बेरीज 26 आहे. मग त्यातला जर एक x असेल तर उरलेला 26 वजा x असेल, आणि म्हणून त्या दोन टर्मचा गुणाकार हा मीन प्रोपोर्शनच्या वर्गा एवढा असतो. हे आपल्याला माहित आहे, कारण दिलेल्या संख्या कंटिन्यूड प्रोपोर्शन, त्याचा उल्लेख पाहिजे, कंटिन्यूड प्रोपोर्शन आहे. गिवन नंबर्स आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन, आणि म्हणून हा भाग जॉमेट्रिक मीनचा वर्ग हा त्या पहिली टर्म आणि तिसरी टर्म यांच्या गुणाकारा एवढा असतो. आणि मग मीन प्रोपोर्शन 12 दिलेलं आहे ते लिहिले. पहिली टर्म आपण x मानतोय आणि दुसरी टर्म 26 वजा x, आणि मग याला सोडवूया. सो x into 26 and x into x square. या बाजूला घेऊयात. दिस मायनस बिकम्स प्लस, दिस प्लस बिकम मायनस, and third term is 144 times. So this is quadratic equation. हे वर्ग समीकरण तयार झालं, आणि मग हे वर्ग समीकरण आपल्या पद्धतीने सोडवायचं. फॅक्टराइज 44, 144. या 144 चे असे अवयव काढा की त्यांची बेरीज वजा 26 यायला पाहिजे. मग बेरीज करताना आपण फॅक्टर कसे पाडतो? 2 ने भाग लावतो. या क्रमाने 2 ने भाग लावला तर 72 गुणे होईल. 3 ने भाग लागला तर 3 चौक 12 आणि 8 त्रिक 24. बघा 26 परत यायला पाहिजे. 4 ने भाग लावला तर 4 त्रिक 12 आणि 4 सख 24. 5 ने जात नाही. 6 ने, 6 एके 6, 6 दुणे 12 आणि 6 चौक 24. बघा 6 ने भाग लावला, 6 दुणे 12, 2 चा भाग लागला आणि उरले 2, 6 चौक 24. बघा आपल्याला वजा 26 कडे लक्ष ठेवायचं आहे. मग यात कुठली तशी जोडी आहे का की ज्यांची वजाबाकी वजा 26 येऊ शकते? तर नाही अजून आलेली. म्हणजेच यामध्ये अजून एखादी संख्या लागेल. 6 7 ने भाग जात नाही, 8 ने भाग घालूया. 8 एके 8, उरले 6 आणि 8 8 64. सो यामध्ये आपल्याला 18 आणि 8 26 मिळत आहेत. आणि म्हणून दोघांनाही वजा चिन्ह दिली तर वजा वजा अधिक
144 आणि यांची बेरीज -26 येऊ शकते. and therefore x square is x square minus 8x. आपण ही वर्ग समीकरण सोडवली ती अगोदर -8x आणि -18x अशी आपण या 26x ची फोड केली आणि मग हे गणित पूर्ण होऊ शकेल. सो टेकिंग x कॉमन we get x outside remaining -8. Also from this same bracket we need, so x is taken inside, so remaining -18, so -18 and -8 product is 144. In this way x minus 8 and x minus 18 is equal to 0, and therefore x minus 8 is equal to 0 and x is equal to plus 8. Similarly, x minus 18 is equal to 0 and therefore x is equal to plus 18. These are two values of x we get from this quadratic equation. तर अशा रीतीने आपल्याला या x च्या दोन किमती मिळाल्या. यातली पहिली 8 आहे आणि म्हणून 26 वजा 8 आणि म्हणून ही संख्या 18 असेल. आणि म्हणून आपल्याला काय पाहिजे, प्रश्नामध्ये विचारले काय, फाइंड व्हॅल्यूज ऑफ फाइंड दीज नंबर्स. मग यातली पहिली संख्या 8, तिसरी संख्या 18 आणि मिडल संख्या 12. and therefore these numbers are first number 18, middle term that is 12 and the last term that is 18. या पद्धतीने असेल. These are three numbers which are in continued proportion. आता तुम्हाला फक्त हे लिखाण सुटसुटीत करून घ्या. या पायऱ्या अशा क्रमाने या. तत्पूर्वी हे तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. पहिला अंक x, उरलेला अंक 26 वजा x म्हणजे तिसरा अंक. का तर या वाक्यावरून आणि मग हे सोडवत यायचं आहे. पुढे गणित लिहिताना सर्वात पहिली पायरी हे लिखाण आणि मग इथून हे पूर्ण शेवटपर्यंत या. याच्या बाजूला हा जो आपला भाग असतो वर्ग समीकरणे करताना तुम्ही शिकलाय तो तुम्ही लिहायचा असतो आणि हे शेवट. तर या प्रकारे ही गणित आहेत, याचा सराव करा. आपण इथे थांबूयात. ठीक आहे. तर